नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट। गोकुळ गीतेंचे बंड थंड होण्याच्या मार्गावर। गीते आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार। दराडेंना पाठिंबा देणार की फक्त प्रचार थांबवणार याकडे लक्ष। अमरावतीमधील काँग्रेस उमेदवाराची माघार आणि रुग्णालय भरती प्रकरणाची काँग्रेस हायकमांडने घेतली दखल। जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार। 15 कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर यांचा माझ्यावर दबाव। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांचा आरोप। उमेदवारी मागे घ्यावी, निवडणुकीमधून बाहेर पडावं यासाठी दबाव। देशमुखांचा आरोप। कॉकरोच जनता पार्टीचं आज पुण्यामध्ये आंदोलन। अभिजित दिपकेंच्या उपस्थितीमध्ये पुणे विद्यापीठात आंदोलन। जंतर मंतरपेक्षा मोठं होणार आंदोलन। या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक सहभागी होणार, दिपकेंची माहिती। दादर बेस्ट बस अपघातामध्ये प्रकरणामध्ये नवी माहिती। आरटीओच्या प्राथमिक अहवालामध्ये बसच्या ब्रेक यंत्रणेत दोष नसल्याचं स्पष्ट। ब्रेक, स्टिअरिंग लॉक आणि इतर यंत्रणा व्यवस्थित कार्यरत। चालकाच्या निष्काळजीपणामुळेच अपघात झाल्याची शक्यता। नवी मुंबई एपीएमसीमध्ये 2 दिवसात कर्करोगाचे 75 रुग्ण। कर्करोग पूर्व तपासणी शिबिरामध्ये तब्बल 75 जण स्क्रीनिंग पॉझिटिव्ह। 21 संशयित रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर। तंबाखू मुक्ती मोहिमेमध्ये भीषण वास्तव समोर। वेगानं महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनची स्थिती अजूनही जैसे थेच। मात्र पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा। नवी मुंबईमधील वीज पाणी संकटावर मंत्री गणेश नाईक आक्रमक। महावितरणला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश। पाणी चोरांवरही कारवाईचे आदेश। इराण अमेरिकेमधील संघर्ष पुन्हा उफाळला। अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले। इराणचंही प्रत्युत्तर। शांतता करार करण्यास इराणला उशीर। आता वेळ संपली, कोणत्याही क्षणी इराणवरील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले, ट्रम्प यांचा इशारा। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी सील। होर्मुझचे सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याची इराणकडून घोषणा। होर्मुझकडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर हल्ल्याचा इशारा। इराणची राजधानी तेहरानपासून अवघ्या 64 किलोमीटर अंतरावरील ठिकाणांवर अमेरिकेचा हल्ला। अमेरिकेनं तेहरानवर टाकले 49 क्षेपणास्त्र। इराणनं करारावर स्वाक्षरी न केल्यास पुन्हा एकदा हल्ल्याचा इशारा। ओमान किनाऱ्याजवळ व्यावसायिक टँकरवर हल्ला। 2 भारतीय खलाशांचा मृत्यू। जहाजाचा मुख्य अभियंता अद्यापही बेपत्ता, तर 21 भारतीय खलाशांची यशस्वीरित्या सुटका। हल्ल्याप्रकरणी भारताची अमेरिकेकडे तीव्र नाराजी। अमेरिकेमध्ये महागाई 3 वर्षांच्या उच्चांकावर। तुघलकी ट्रम्प म्हणतात, मला महागाई आवडते। अमेरिकेत मे महिन्यात महागाईचा दर 4.2% वर पोहोचला। पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधी आंदोलन तीव्र। रावळकोट ते मुझफ्फराबाद लॉंग मार्च। रावळकोटमध्ये झालेल्या 11 जणांच्या मृत्यूनंतर आंदोलन तीव्र। आंदोलन चिरडण्याचा पाकचा प्रयत्न। आणि आजपासून फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा थरार। मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सलामीची लढत। 48 संघांच्या सहभागामुळे विश्वचषक आणखीनच रंगतदार होणार। अर्जेंटिनासह दिग्गज संघांमध्ये जेतेपदासाठी रस्सीखेच।